नामजप यज्ञ सप्ताह हा प्रत्येक स्वामी केंद्रात सुरू होणार आहे. जर तुम्हाला केंद्रात जाऊन सप्ताहाला बसणं शक्य नसेल, तुमची लहान मुलं असतील, घरातील जबाबदाऱ्या असतील, ज्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन अखंड नामजप सप्ताहामध्ये सहभागी होता येत नसेल, तर तुमची इच्छा असेल गुरुचरित्र पारायण करायची, तर तुम्हाला मंदिरात जाऊन करणं शक्य होणार नसेल, तर तुम्ही हे घरी देखील करू शकता. प्रत्येक स्वामी भक्ताची इच्छा असतेच की आपण गुरुचरित्र पारायण एकदा तरी करावं, पण बऱ्याच जणांना ते जमत नाही. स्त्रियांची इच्छा असूनही त्या ते करू शकत नाहीत, पण स्वामींची इच्छा असेल तर स्वामी आपल्याकडून ते नक्की करून घेतात. आपण सारे करणारे हे कोण? स्वतःला बसणं शक्य नसेल, तुमची लहान मुलं असतील, घराच्या जबाबदाऱ्या असतील, तर आपण त्या ठिकाणी जाऊन अखंड नामजप यज्ञ सप्ताहामध्ये सहभागी होऊ शकत नाही. जर तुमची इच्छा असेल गुरुचरित्र पारायण करण्याची आणि तुम्हाला मंदिरात जाऊन करणं शक्य होणार नसेल, तर तुम्ही घरी देखील करू शकता. प्रत्येक स्वामी भक्ताची इच्छा असतेच की आपण एकदा तरी पारायण करावं, एकदा तरी आपण गुरुचरित्र पारायण करावं. बऱ्याच जणांना ते जमत नाही. स्त्रियांना इच्छा असूनही ते करता येत नाही, पण स्वामींची इच्छा असेल तर ते स्वामी आपल्याकडून आपली इच्छा पूर्ण करून घेतात. आता पहा, आपण स्वामींची नित्यसेवा करतो. स्वामी महाराजांना दररोज आपण सकाळी उठल्या मुजरा करतो, नमस्कार करतो. घरामध्ये आपण पूजा वगैरे करतो. आता घरातली कुठली तरी एक व्यक्ती असते जी देवांना आंघोळ वगैरे घालते, पण इतर सगळ्या लोकांनी देखील दररोज स्वामींसमोर मुजरा करायचा असतो, स्वामींना प्रार्थना करायची असते, त्यांची आरती करायची असते, स्वामींची आरती म्हणायची किंवा नित्यसेवा करायची असते. जसं की स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय किंवा 1 अध्याय, तसेच जपमाळ केली तरीही चालते. म्हणजे ती आपली जबाबदारी झाली आणि ते आपल्याला पूर्ण करायचं असतं. आता हे सगळं करत असताना 2 शब्द खूप महत्त्वाचे असतात, जे आपण सकाळी उठल्या म्हणायला हवेत आणि रात्री झोपण्यापूर्वी देखील हे शब्द म्हणायचे आहेत. असं केल्याने स्वामी महाराज आपल्या सेवेचा स्वीकार तर करतातच, पण हे 2 शब्द ऐकल्यामुळे स्वामींना एक प्रकारचं समाधान लाभतं आणि स्वामींना जेव्हा समाधान लाभतं तेव्हा आपोआपच आपल्या सगळ्या मनोकामना स्वामी पूर्ण करतात. त्यामुळे आपलं आयुष्य स्वामीमय होण्यासाठी मदत मिळते. तर असे कुठले 2 शब्द आहेत? तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण सकाळी आपले डोळे उघडतो तेव्हा सगळ्यात अगोदर आपल्या अंथरुणावर बसूनच आपल्याला स्वामींपुढे हात जोडायचे आहे आणि स्वामींना धन्यवाद बोलायचे आहे. आता बऱ्याच जणांना वाटेल की किती साधी गोष्ट आहे, यामध्ये एवढं काय विशेष आहे? पण हो, यामध्ये विशेष आहेच, कारण आपण या गोष्टी करताना विसरून जातो. सकाळी उठल्या जेव्हा आपण डोळे उघडतो तेव्हा आपण आपल्या दोन्ही हातांचे दर्शन घेऊन स्वामींना आठवून, स्वामींना स्मरण करून स्वामींना धन्यवाद म्हणायचे आहे, कारण स्वामींमुळे आजचा हा दिवस बघायला मिळालेला आहे. त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभारी आहे. असंच आयुष्य तुमच्या कृपेने मला लाभलेलं आहे आणि त्यामध्ये मी खूप खुश आहे, कारण तुम्ही मला हवं ते सगळं देत आहात आणि त्यामध्ये मी खूप समाधानी आहे. अशा पद्धतीने जर आपण स्वामींचे आभार मानले तर स्वामी देखील आपल्यावर खूप प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात. आता आपलं सगळं काही सुरळीत ठेवण्याचं काम स्वामी करतात. आपल्या शरीराची निगा घेण्यापासून आपल्या शरीरामध्ये आज जे काही बदल होत असतात, जे काही चाललेलं असतं, ते सगळं काही स्वामी करत असतात. त्यामुळे स्वामींचे आभार मानणं गरजेचं आहेच. ज्यांच्यामुळे आपण हा सुंदर जन्म घेतला, आपण या जगात आलो, त्यांचे आभार आपण दररोज मानायला हवेत. त्यानंतर रात्री झोपताना आपल्याला स्वामींची माफी मागायची आहे. स्वामी मला क्षमा करावी असं म्हणायचं आहे, कारण दिवसभरामध्ये आपल्या हातून बऱ्याच कळत नकळत चुका देखील होत असतात. कधी आपण जाणून बुजून चुका करतो आणि त्यासाठी स्वामींकडे रात्री माफी मागायची आहे. एखादी गोष्ट आपण रागाच्या भरात जाणून बुजून करतो, पण त्याचा जर आपल्याला पश्चाताप झाला तर नक्कीच स्वामी माफ करतात. त्यामुळे दिवसभरामध्ये आपल्याकडून ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी, छोट्या मोठ्या चुका आपल्या हातून होत असतात किंवा आपण ऑफिसमध्ये असतो, कामावर असतो, चुकून कोणाला काहीतरी बोलत असतो किंवा रागाच्या भरात आपल्यामुळे कोणाला तरी मन दुखावलं जातं. दिवसभरामध्ये आपल्या पायाखाली मुंग्या, किडे कितीतरी मरत असतात. हे काही आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळे स्वामींकडे आपल्याला क्षमा मागायची आहे. त्यामुळे स्वामी आपल्यावर प्रसन्न होतात.
आणि आपल्याला झालेल्या पश्चात्तापामुळे तेही आपल्या चुका माफ करतात. आपण मनुष्य जन्म घेतलेला आहे, तर आपल्या हातून एकही चूक होणार नाही असं कधीच होणार नाही. थोड्याफार चुका आपल्या प्रत्येकाकडून होत असतात, पण त्याचा जर पश्चाताप झाला असेल किंवा स्वामींना आपण दररोज क्षमा मागत असू तर नक्कीच स्वामी आपल्याला माफ करतात आणि पुन्हा आपल्याकडून ह्या चुका होणार नाहीत याची वृत्ती देखील स्वामी महाराज आपल्याला देतात. त्यामुळे रात्री झोपताना स्वामींना क्षमा मागायची आहे. अशा पद्धतीने आभार मानणं आणि क्षमा मागणं या दोन गोष्टी जरी आपण दररोज सकाळ संध्याकाळ न चुकता केल्या तर निश्चितपणे स्वामींची कृपा आपल्यावर होणार आहे आणि आपण अजून स्वामींच्या जवळ जाणार आहोत. आपण दिवसभरामध्ये चुका करतो आणि अर्थात आपल्या हातून जेव्हा चुका होतात तेव्हा स्वामींना देखील वाईट वाटत असतं. अरे हा माझा सेवेकरी असून सुद्धा या चुका कशा करू शकतो. पण त्यांचा राग घालवण्यासाठी स्वामींकडे झोपण्यापूर्वी माफी मागायची आहे आणि पुन्हा या चुका होऊ देऊ नका अशी नित्यनियमाने सकाळ संध्याकाळ स्वामींकडे या गोष्टी केल्या तर निश्चितच आपण आपले काही कर्म आहेत ते सुधारण्यासाठी आपल्याला मदत होईल. आपल्या हातून वाईट गोष्टी घडणार नाहीत आणि आपण कायमस्वरूपी स्वामींच्या जवळ जाऊ. स्वामी महाराजांची ही काही पुण्यतिथी येत आहे. त्यानिमित्ताने आपण या छोट्या छोट्या गोष्टी घरात करायला सुरुवात केली तर निश्चितपणे त्याचे सकारात्मक असे बदल तुमच्या आयुष्यामध्ये दिसून येणार. जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये बदल घडू लागतात तेव्हा आपल्या आजूबाजूच्या गोष्टी देखील बदलू लागतात. हा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर आजपासून या दोन गोष्टी बोलायला सुरुवात करा. ही सेवा हे 2 शब्द दररोज म्हणा. स्वामी महाराज तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणतील. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुम्हाला स्वामी महाराजांच्या कोणत्या सेवा करायला आवडेल हे कमेंटमध्ये मला सांगा. तसेच आपण आणखी एका स्वामींच्या विशेष सेवेची म्हणजेच प्रहर सेवा म्हणून जी ओळखली जाते त्याची माहिती घेणार आहोत. स्वामी महाराजांची ही खूप महत्त्वाची अशी सेवा आहे. या सेवेबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या महिमा स्वामींचं या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून विचारू शकता. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करेन. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.